ओके सर. नमस्कार. आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाच्या डिटेक्शनसाठी आज या ठिकाणी बोलवण्यात आलेला होता. मागे एक केसमध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल, एक केसमध्ये सातारामध्ये खेडमध्ये एक गडफोडी झाली होती. त्या गडफोडीमध्ये आणि मग फलटणमध्ये एक गडफोडी झाली होती. असे 3 गुन्हे त्याच्यामध्ये आणि कराडची गडफोडी 3 गडफोडे आपण त्याच्यामध्ये डिटेक्ट केले होते आणि एक 35 तोडं सोनं आपण त्याच्यामध्ये एकत्रित आपण रिकवर केलेलं होतं. त्याच्यामध्ये जो खेडची जी गडफोडी होती ती खूप महत्त्वाची होती, कारण त्याच्यामध्ये एक आपल्याला आरोपी सापडलेला होता, परंतु त्या केसमध्ये रिकव्हरी मात्र त्यांनी खूप कमी दिली होती आणि बाकीच्या केसेसमध्ये ती रिकव्हरी दिलेली होती. ह्याच्यामध्ये आता आम्हाला लिंक लागली की त्याने तो सगळं जो सोनं आहे तो कोणापाशी दिलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला आरोपी जो सोनार आहे, मागे काही पत्रकारांनी प्रश्न देखील विचारला होता की या सोनारांचं काय. बऱ्याच केसेसमध्ये त्यांना माहिती असते की हा चोरीचं सोनं आहे. तर ह्या केसमध्ये तशी केसमध्ये तो सोनार जो आहे तो बऱ्यापैकी या गँगसोबत तो कामं करायचा. यांचा सोना तो नेहमी घ्यायचा आणि नेहमी घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यावर त्यांना मदत करायचा. तर त्या सोनाराला याच्यामध्ये आम्ही पकडण्यामध्ये यशस्वी झालो. सोनाराला याच्यामध्ये आरोपी आम्ही केलं. आरोपी केल्यानंतर, अटक केल्यानंतर त्याच्याकडनं रिकव्हरीची प्रोसेस आम्ही सुरुवात केली. त्या रिकव्हरी त्यांनी आता याच्यामध्ये आम्हाला दिलेली आहे. त्या खेडच्या केसमध्ये टोटल एकंदरीत 29 तोडे त्याच्यामध्ये चोरी झालेले होते. त्याच्यात आता टोटल 27 तोडे त्याच्यामध्ये रिकवर झालेले आहे. पूर्णपणे ती केस आता डिटेक्ट झालेली आहे. दुसरी जी केस आहे त्याच्यामध्ये कराड शहरमध्ये 2 आणि सातारा शहर आणि खंडाळामध्ये असे एकंदरीत 4 गुन्हे आपल्याकडे सलग त्याने गडफोड्या ह्या गँगने आपल्याकडे केलेली होती. पुण्याची ही गँग आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मी ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी सांगत नाही, परंतु काही तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये आम्हाला सापडल्या आणि याच्यामध्ये आमच्या फॉरेन्सिक टीमचा खूप चांगलं त्यांचं योगदान होता. डॉग स्क्वॉडचं खूप चांगलं योगदान होतं आणि त्यांनी त्या आरोपीपर्यंत पोहोचवण्याचं काम याच्यामध्ये केलं. आरोपीचं नाव निष्पन्न झाल्यानंतर आमची टीम सलग त्यांच्या पाठलाग करत होती, परंतु हा आरोपी एवढा शातीर होता की तो दिवसात सकाळी वेगळा टी शर्ट घालायचा, दुपारी वेगळा टी शर्ट घालायचा आणि संध्याकाळी कपडे बदलायचे. टीम वॉचवर जात होती, त्याला याची बाबतीत माहिती होती. सारखा तो ठिकाण बदलायचा, परंतु याच्यामध्ये काही आम्हाला त्या ठिकाणी चांगली मदत भेटली पुण्यात आणि तो आरोपी आम्हाला शेवटी त्याच्यामध्ये सापडला. याचं नाव आरोपीचा राहुल लष्करे आहे आणि त्याचा एक साथीदार देखील सोबत सापडला, अजय चव्हाण. या दोघांनी मिळून आपल्याकडे 4 मोठ्या गडफोड्या आपल्याकडे केल्या होत्या आणि यांच्याकडून एकंदरीत आपल्या साताऱ्यात 10 तोड्यांचं सोनं त्यांनी गायब केलं होतं आणि ते सगळं सोनं याच्यामध्ये आता पूर्णपणे रिकवर झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आपल्याला ह्या आरोपीची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. तर पहिला जो आरोपी आहे मागच्या वेळेस प्रेस कॉन्फरन्समध्ये याच्या बाबतीत आपण त्या सगळे गुन्हे ओपन केले होते. त्यांनी पुण्यामध्ये 20 गुन्हे केलेले आहेत. एकंदरीत सिंहगड रोड, येरवाडा, वेगवेगळ्या भागात आणि आपल्याकडे 3 गडफोड्या त्यांनी केल्या होत्या. आणि त्याच्यासोबत सातारामध्ये आत्ता जर बघितलं तर टोटल 14 गुन्हे त्याच्या नावावर त्याची नोंद साताऱ्यात आहे. जो दुसरी जी गँग आहे पुण्याची, त्याच्यात पहिल्या आरोपीवर 6 गुन्हे आहेत. पुणे शहरात दाखल आहे. देहू रोड, वाकड, चतुशृंगी, जेजुरी आणि साताऱ्यात एकंदरीत 4 गुन्हे आहेत. आता याच्यामध्ये महत्त्वाचं ही टोटल रिकव्हरी आता 35 तोडेपर्यंत झालेली आहे. याची एकूण किंमत 24,50,000 रुपये आहे या संपूर्ण गडफोड्याचं. आणि नोव्हेंबर 22 पासून स्थानिक गुन्हे शाखेने जी वेगवेगळ्या प्रकारची जी रिकव्हरी केलेली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 276 मालमत्तेचे गुन्हे रिकवर झालेले आहेत आणि 585 तोडे म्हणजे 5 किलो 850 ग्राम सोना त्याची एकूण किंमत 4,07,40,900 रुपये आहे. असं सगळं सोनं याच्यामध्ये रिकवर झालेलं आहे. धन्यवाद.